हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी। तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छा द्यायला सुद्धा उशीर होता, कारण पण तसंच होतं। काय कारण होतं ते तुम्हाला पुढे नक्की समजेल, पण आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, कारण की लहान लहान मुलांचे खूप छान असे डान्स त्यांनी केले होते। तर या इथे पाहू शकता, खूप सकाळी लवकरच मी चूल पेटवली होती चपात्या करण्यासाठी, कारण की शाळेत कार्यक्रमाला जायचं होतं आणि वस्ती लहान असली आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे प्रत्येक घरोघरचे सर्वजण कार्यक्रमाला येतच असतात। तर आत्ता वाजले होते सकाळचे 6:45 आणि गारठा तर भरपूर आहे। गावाकडे असल्यामुळे शेताला जे पाणी दिलं जातं त्याच्यामुळे खूप गारठा वाटतो। तर अशाच गारठ्यांमध्ये मी सकाळच्या चपात्या करायला घेतल्या होत्या आणि सकाळचं वातावरण आपण म्हणतो खूप थंडी आहे, पण सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आणि ताजतवानं असं असतं, कारण की सगळीकडे पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला भेटतो। जर घराजवळ एखादं मंदिर असेल तर तिथे छान असं भजन गाणी वगैरे देवाची लावली जातात। आणि असंच आज सुद्धा शाळेत छान असे कार्यक्रम होतात, सगळ्याच शाळेत होतात, परंतु ज्या ज्या शाळा खूप मोठ्या आहेत तिथं त्यानंतर 26 जानेवारी सोडून दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या आधी गॅदरिंग ठेवलं जातं। तर अशामध्येच एवढ्या चपात्या करायच्या बाकी होत्या, पण शाळेचा सुद्धा टायमिंग झाला साईच्या, त्यामुळे त्याला आधी तयार केलं आणि त्यानंतर बाकीच्या कामांना परत सुरुवात केली। हे असे लहान लहान मुलं बघितले की खरंच आपल्या लहानपणीची आठवण येते। सकाळी अशी प्रभात फेरी काढली होती। 1ली ते 5वी पर्यंत इथे शाळा आहे आणि सोबतच अंगणवाडी सुद्धा। तर शाळेचा पट जरी छोटा असला तरी शिक्षण एकदम छान आणि व्यवस्थित आहे। तर ही कवायत लहानपणीपासूनच बघत आलेलं आहे आणि आपण केलेली सुद्धा आहे, त्याच्यामुळे ती बघायला सुद्धा खूप छान वाटत होतं। जे लहान लहान मुलं असतात त्यांच्याकडे बघून सुद्धा हसायला येत होतं, कारण की त्यांना एवढं काही येत नव्हतं तरी देखील ते करायचा प्रयत्न करत होते। आणि त्यानंतर वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स सुद्धा झाले, त्याच्या आधी भाषण सुद्धा। आणि ही जी मुलं आहेत ती अंगणवाडीची आहेत। मी बाकीच्या मुलांचे भाषण म्हणजे यामध्ये घेतले नाहीत, पण हे 2च घेतले, कारण की याच वयात त्यांना स्टेज डेअरिंग सुद्धा निर्माण होते, जी लहान मुलं आहेत त्यांना। त्यानंतर बरेचसे डान्स झाले, पण हा एकच डान्स म्हणजे मी यामध्ये घेतला आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल। तर लहान मुलं जेव्हा म्हणजे लहानपणीच त्यांना स्टेज डेअरिंग निर्माण होते, त्यामुळे प्रत्येक लहान मुलांनी असा सहभाग घेतला की छान वाटतं। तर प्रत्येक मुली छान अशा नटल्या होत्या, सजल्या होत्या, तर सगळ्याच जणी खूप छान दिसत होत्या। आणि त्यांनी घातलेला काष्टा सोबतच त्यांच्या आईंची मेहनत, कारण की याच्या सर्वांच्या मागे आईचा, काकीचा किंवा कोणी असो, आत्या मामी त्यांचा हात असतोच। तर छान असं मुलींना सुद्धा तयार केलं होतं। आणि तुम्ही पाहू शकता शाळेच्या कडेने सुद्धा सर्वांची शेतीच आहे, कारण की एक छोटीशी वस्ती आणि त्या वस्तीतली ही शाळा जरी छोटी असली तरी शिक्षण वगैरे खूप छान छान इथं दिलं जातं।
तर आता या इथे मी गाणं घेऊ शकले नाही, कारण की इथे मी इथे गाणं घेऊ शकले नाही, तर व्हॉइस ओव्हरच केलेला आहे, कारण की कॉपीराईट क्लेम पडतो यासाठी. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बाकीची कामे, कारण की सकाळी फक्त स्वयंपाकच करून गेलो होतो, त्यानंतर ना कामाला एकदम दुपार झाली आणि जो कार्यक्रम आहे आमची तर त्याची सुद्धा तयारी चालू होती. तर आजचा दिवस पूर्ण कामात गेला, त्यामुळे व्हिडिओ सुद्धा उशिराने येत आहे. तर ही सर्व कामं आता करून घ्यायची आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.